मेंटेन राहिला, कोणाला नाही आवडत, मेंटेन राहिला तर सगळ्यांनाच आवडतं. पण आपण थोडंसं स्वतःकडे इग्नोर करतो. ते इग्नोर करणं थोडंसं आवर्जून लक्ष दिलं पाहिजे, इग्नोर करणं बंद केलं पाहिजे. म्हणजेच काय, आपण हे 2-3 पॉइंटकडे आवर्जून लक्ष दिलं, तर नक्कीच आपण मेंटेन राहू शकतो. सगळ्यात अगोदर पहिले तो थोडं-थोडं पाणी पिता आलं पाहिजे. त्या पाण्याने काय होतं, आपल्या शरीरात मेटाबॉलिझमचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे काय होतं, पोटात आपल्याला भूक लागत नाही. त्याच्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्याचं मेन म्हणजे आपल्या चेहऱ्यावर खूप छान चमक येते. त्याच्यामुळे पाणी पिणं खूप गरजेचं आहे. नंतरचा पॉइंट येतो, थोडं-थोडं खात राहायचं. म्हणजे आपण प्रॉपर दिवसभरात जर 3 टाईम जेवत असेल, तर त्याऐवजी आपण 6 वेळेस किंवा 5 वेळेस 2-2, 3-3 तासाने किंवा 4-4 तासाने थोडं-थोडं खाल्लं पाहिजे. वेळेवर थोडं-थोडं खाता राहिल्याने आपण आनंदी राहू शकतो आणि त्याच्याने आपण मेंटेन राहू शकतो. नंतरचा पॉइंट येतो, की फास्ट फूड थोडंसं कमी करायचं थोडं-थोडं. जर आपण फास्ट फूड थोडं-थोडं कमी केलं, तर नक्कीच आपण पौष्टिक अन्न खाऊ शकतो. घरगुती पौष्टिक अन्न खाल्ल्याने सुद्धा आपण खूप छान मेंटेन राहू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, आपण जर आपल्या झोपीकडे प्रॉपर लक्ष दिलं, तर खूप छान आपण सुंदर दिसू शकतो. त्याच्यामुळे मेंटेन राहण्यासाठी दुसरं काही जास्त न करता छोट्या-छोट्या पॉइंटकडे अगोदर लक्ष द्यायचं.